विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक। ठाकरेंची शिवसेना परिषदेच्या 5 ते 6 जागांसाठी आग्रही। तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता। रोहित पवार पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये दाखल। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात चौकशीची घेणार माहिती। तपास कुठपर्यंत आला याचा घेणार आढावा। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट। अंतरवाली सराटीमध्ये आज पुन्हा होणार चर्चा। तोडगा न निघाल्यास उद्यापासून जरांगेंचं आमरण उपोषण। नीट पेपरफुटी प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। FAIMA आणि UDF यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। NTA बरखास्त करण्याची याचिकांमध्ये मागणी। नसरापूर प्रकरणातील आरोपीवर आजपासून नियमित सुनावणी। आरोपी भीमराव कांबळे विरुद्ध आरोप निश्चितीसाठी 82 साक्षीदारांचे भक्कम पुरावे सादर। कोर्टाकडून आजपासून इन कॅमेरा सुनावणी। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी स्वीकारला राजीनामा। कर्नाटकातील मंत्रिमंडळ अखेर बरखास्त। देशभरामध्ये यंदा सरासरीच्या 90% पावसाची शक्यता। महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज, यंदा उष्णतेची लाट जास्त राहण्याची शक्यता। बेटवा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला। ढिगाऱ्याखाली दबून 6 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू। उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मधील घटना। अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन अवकाश कंपनीला मोठा धक्का। अमेरिकेतील फ्लोरिडा येथील रॉकेटचा भीषण स्फोट। हॉट फायर चाचणी दरम्यान घडली तांत्रिक त्रुट। आज IPL मध्ये रंगणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना। जिंकणारा संघ फायनलमध्ये भिडणार RCB सोबत। वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। प्रख्यात कवी गझलकार बशीर बद्र यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। साध्या भाषेत गझल रुजवणारा कवी हरपला।